जेव्हा एखाद्या मोठ्या देशाचा मोठा नेता दुसऱ्या देशाच्या दौऱ्यावर येतो तेव्हा त्याच्या सुरक्षेपासून ते राहण्यापर्यंत सगळ्या गोष्टींची खूप काळजी घेतली जाते। पण कधी कधी काही नेत्यांच्या मागण्या इतक्या विचित्र असतात की त्या ऐकूनच सगळेच जण आश्चर्यचकित होतात। भारताच्या इतिहासात एकदा एका परदेशी नेत्याने भारत दौऱ्यावर येताना अशी मागणी केली होती की त्याला वाढण्यात येणाऱ्या चिकन आणि मांसाची आधी डॉक्टरांकडून तपासणी झाली पाहिजे। इतकंच नाही तर राष्ट्रपती भवनातल्या प्रत्येक बाथरूममध्ये महागडे साबण असतानाही खास लाईफबॉय साबण ठेवण्याची सुद्धा डिमांड करण्यात आली होती। आता अशा विचित्र मागण्या करणारा नेता कोण होता, तो कोणत्या देशातून आला होता आणि त्याने या मागण्या का केल्या होत्या तेच सांगतो। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। हे नेते होते लिओनिद ब्रेझनेव। हे सोव्हिएत युनियनचे एक प्रभावशाली नेते होते। भारत आणि सोव्हिएत युनियनमधले संबंध मजबूत करण्यामागे त्यांच्या दौऱ्यांचा मोठा वाटा होता। विशेष म्हणजे ब्रेझनेव भारतात एकदा नाही तर 3 वेळा आले होते आणि प्रत्येक दौऱ्याच्या वेळी काही ना काही रंजक घटना घडल्या। त्यामुळे हा फक्त एक राजनैतिक दौरा नव्हता तर भारत सोव्हिएत मैत्रीचा एक महत्त्वाचा टप्पा होता। ब्रेझनेव पहिल्यांदा 15 डिसेंबर 1961 ला भारतात आले। त्यावेळी ते सोव्हिएत युनियनच्या सुप्रीम सोव्हिएत प्रेसिडियमचे अध्यक्ष होते। हे पद ऑफिशियल प्रेसिडेंट सारखंच मानलं जात होतं। विशेष म्हणजे हा दौरा खूप अचानक ठरला होता। फक्त एका आठवड्याच्या पूर्वसूचनेवर हा दौरा आयोजित करण्यात आला होता। भारतात येण्याआधी ब्रेझनेव यांनी 2 इच्छा व्यक्त केल्या होत्या। एक म्हणजे त्यांना भारताच्या संसदेत भाषण करायचं होतं आणि दुसरी म्हणजे त्यांना विशाखापट्टणमला भेट द्यायची होती। त्या काळात विशाखापट्टणमच्या बंदरावर भारतासाठी सोव्हिएत युनियनमधून आलेली उपकरणं उतरवली जात होती। पण या दोन्ही इच्छा पूर्ण होऊ शकल्या नाहीत कारण त्यावेळी संसदेचं अधिवेशन नव्हतं आणि विशाखापट्टणममध्ये एखाद्या राष्ट्रप्रमुखासाठी योग्य व्यवस्था सुद्धा नव्हती। ब्रेझनेव इल्युजन 18 विमानातून दिल्लीत आले होते। दिल्लीपासून जवळपास 50 मैल आधी भारतीय हवाई दलाच्या 8 लढाऊ विमानांनी त्यांच्या विमानाला एस्कॉर्ट करत पालम विमानतळापर्यंत आणलं होतं। ते एअरपोर्टवर उतरल्यावर त्यांना 21 तोफांची सलामी देण्यात आली। त्यावेळी भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आजारी होते, त्यामुळे ब्रेझनेव यांचं स्वागत करण्याची जबाबदारी उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी पार पाडली। पालम एअरपोर्टहून राष्ट्रपती भवनाकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभ्या असलेल्या लोकांनी ब्रेझनेव यांच्यावर फुलांचा वर्षाव केला। विजय चौकात राष्ट्रपतींच्या घोड्यावर बसलेल्या बॉडीगार्ड्सनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यानंतर त्यांना राष्ट्रपती भवनात घेऊन जाण्यात आलं। ब्रेझनेव यांचा मुक्काम राष्ट्रपती भवनातल्या द्वारका स्वीटमध्ये होता। त्यांच्यासोबत त्यांचा पर्सनल कुक सुद्धा भारतात आला होता आणि त्याने राष्ट्रपती भवनातल्या कुक सोबत मिळून त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती। या दौऱ्यात ब्रेझनेव यांनी भारतातल्या अनेक शहरांना भेट दिली। त्यामध्ये आग्रा, मुंबई, अंकलेश्वर, बडोदा, कलकत्ता, मद्रास, जयपूर आणि महाबलीपुरम यांचा समावेश होता। 19 डिसेंबरला अंकलेश्वर इथे त्यांनी त्यांचा 55वा वाढदिवस साजरा केला। जयपूरमध्ये त्यांनी हत्तीची स्वारी केली आणि लोकांना हिंदीत शुक्रिया म्हणत प्रतिसाद दिला। लाल किल्ल्यावर आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमात पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी गोवा ऑपरेशनमध्ये पाठिंबा दिल्याबद्दल ब्रेझनेव यांचे आभार मानले। यानंतर ब्रेझनेव 1973 मध्ये दुसऱ्यांदा भारत दौऱ्यावर आले। हा दौरा खूप महत्त्वाचा मानला जातो कारण 1971च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर 2 वर्षांनी हा दौरा झाला होता। त्यावेळी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या। प्रोटोकॉलनुसार विमानतळावर ब्रेझनेव यांचं स्वागत स्वतः इंदिरा गांधी यांनी केलं होतं। या दौऱ्याच्या वेळी सुद्धा काही रंजक गोष्टी घडल्या। उदाहरणार्थ, सोव्हिएत एम्बेसीकडून राष्ट्रपती भवनाला एक वेगळीच डिमांड करण्यात आली होती। सोव्हिएत गेस्टसाठी प्रत्येक बाथरूममध्ये लाईफबॉय साबणच ठेवण्यात यावा अशी डिमांड करण्यात आली। त्या काळात लाईफबॉय हा भारतीय मार्केटमध्ये मिळणारा एक स्वस्त साबण मानला जात होता। राष्ट्रपती भवनाने ही मागणी मान्य केली आणि प्रत्येक बाथरूममध्ये इतर महागड्या साबणांसोबतच लाईफबॉय साबण सुद्धा ठेवण्यात आले। पण अशा मागणीमागे त्यांचा काय विचार होता याची मात्र कुठेच नोंद नाही। ब्रेझनेव यांच्या मुक्कामासाठी द्वारका स्वीटच्या खिडक्यांवर जाड पडदे लावण्याची सुद्धा डिमांड करण्यात आली होती। त्याशिवाय त्यांच्या खोलीत 2 इलेक्ट्रिक इस्त्री आणि आयर्न बोर्ड ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली। त्यांच्या जेवणाबाबत सुद्धा विशेष काळजी घेण्यात आली होती। त्यांना वाढण्यात येणाऱ्या मांस आणि चिकनची डॉक्टरांकडून आधी तपासणी केली जात होती। ब्रेझनेव यांना उकडलेल्या बटाट्यांसोबत हिल्सा फिश खायला आवडत असल्याची माहिती देण्यात आली होती। नाश्त्यासाठी ते मेयोनीज सोबत सॅलड आणि कोबीचं सूप घ्यायचे। या दौऱ्यात लाल किल्ल्यावर ब्रेझनेव यांचा नागरी सत्कार करण्यात आला। त्यांनी जवळपास 90 मिनिटं भाषण केलं। त्याचं हिंदीत भाषांतर करण्यात आलं। दुसऱ्या दिवशी इंदिरा गांधी त्यांच्या नातवंडांना त्यांना भेटण्यासाठी घेऊन आल्या। राहुल गांधी यांनी त्यांना बोलणारी मैना भेट दिल्याचा सुद्धा उल्लेख केला जातो। ब्रेझनेव यांचा तिसरा भारत दौरा डिसेंबर 1980 मध्ये झाला। त्यावेळी इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या होत्या, पण त्या काळात ब्रेझनेव यांचं आरोग्य खालवत चाललं होतं। अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत आर्मी पाठवण्याच्या निर्णयामुळे जगभरात टेन्शन वाढत होतं। या दौऱ्यात इंदिरा गांधी आणि ब्रेझनेव यांच्यात अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर चर्चा झाली। भारताने त्यावेळी दुसऱ्या देशाच्या कारभारात हस्तक्षेप करू नये अशी भूमिका घेत असल्याचं स्पष्ट केलं। या दौऱ्याचा शेवट सोव्हिएत एम्बेसीमध्ये आयोजित कार्यक्रमाने झाला। पालम विमानतळावर जाताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोकांनी हिंदी, रूसी, भाई भाई अशा घोषणा देत ब्रेझनेव यांना निरोप दिला।
त्यानंतर अवघ्या 2 वर्षांनी म्हणजेच 10 नोव्हेंबर 1982 रोजी हार्ट अटॅकने ब्रेझनेव्ह यांचं निधन झालं. मात्र भारत सोव्हिएत मैत्रीच्या इतिहासात त्यांचे भारत दौरे त्यांच्या अनपेक्षित मागण्यांमुळे चर्चेत राहिले. कशी वाटली तुम्हाला ही रंजक माहिती कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगाव बत्ती.